मनाली, बंडूने ग्रुपवर त्या दोघांचा फोटो पाठवलाय. सिद्धेश्वर काकूंकडेच आहे. बंडूला सुद्धा वर यायला सांगते मी. मॅडम हे तर तेच आहेत. पण आपल्याकडे का आले? थांब मी बघते. नमस्कार. आम्ही देसाई या आत या. बसा. आमचं आडनाव देसाई आहे, तुम्ही कसं ओळखलं? काही वेळापूर्वी तुम्ही आमच्या घरी फोन करून गोंधळेकर काकूंची चौकशी केली. तो नंबर ट्रेस केला आम्ही, त्यावरून कळलं. गोंधळेकरांना शोधतं ना? हो. त्या इथंच 15व्या मजल्यावर राहतात. काही काम होतं का? तुम्ही खाली पण गोंधळेकर काकूंची चौकशी करत होता. तिकडे न जाता इथं आला असं का? नेमकं कोणत्या स्थळाची चौकशी करायची होती तुम्हाला आणि कोणाचं लग्न जमवता तुम्ही? हे बघा, हा मॅरेज ब्युरो नाहीये. हे प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अस्मिता मॅडमचं ऑफिस आहे आणि आमचं घर. माहिती आम्हाला आम्हाला कोणत्या स्थळाची चौकशी करायची नव्हती. आम्हाला तुमच्याकडेच यायचं होतं. तुम्हाला जर आमच्याकडेच यायचं होतं तर मग गोंधळेकर काकूंची चौकशी का केली? खोटं का बोललात? आम्ही तसं केलं कारण यांच्या जीवाला धोका आहे. धोका कोणापासून? नक्की काय घडलं? सांगतो, सगळं सांगतो. मी अविनाश देसाई आणि ही माझी सून अलका. मॅडम, गेले कित्येक दिवस मला धमक्यांचे फोन येत आहेत. कसल्या धमक्या? हे बघा, तुमची जर इच्छा असेल की आम्ही तुम्हाला मदत करावी तर त्यासाठी काहीही न लपवता सगळं खरं खरं तुम्हाला सांगावं लागेल. कारण ज्या पद्धतीने तुम्ही आमच्याकडे आलात ती पद्धत संशयास्पद आहे. तसं येण्यामागे आमचा नाईलाज होता मॅडम. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.